चला तर विद्यार्थी मित्रांनो, काल पाहिलेला आपण टी-ई-टी पेपरचा उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहू. पहिला प्रश्न आहे. 8,2,0,7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? 8, 2, 0, 7. 8, 2, 0 आणि 7 हे अंक वापरून. तर मोठ्यात मोठी बनवताना मोठे अंक पहिल्यांदा घ्यायचे, परंतु 5 अंकी बनवायचे तर इथं 4च अंक आहेत. तर सगळ्यात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा म्हणजे 2 वेळा घ्यावा लागेल इथं. मग 8 2 वेळा घ्या, त्या खालोखाल नंतर 7 येईल, त्याच्या खालोखाल 2 येईल आणि सगळ्यात लहान छोटा येईल मोठ्यात बनवताना. ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी आणि याच्यातून लहानात लहान 5 अंकी बनवायची. लहानात लहान बनवताना लहान अंक पहिल्यांदा घ्यायचा आहे. 0 पहिल्यांदा घेता येत नसते, त्यामुळे 0च्या पेक्षा मोठा अंक कोणता आहे तर 2 आहे. आणि लहान अंक जास्तीत जास्त वेळा घ्यायचा आहे. पहिल्यांदा जरी 0 नाही घेता आलं तर इथं आपल्याला सलग 2दा 0 घ्यावा लागेल. त्यानंतर 7 आणि त्यानंतर 8 असं लहान अंक अगोदर घ्यायचे. आणि या दोन्हीतला फरक विचारला आहे. फरक तर 10तून 8 गेले 2, हातच्या माघारी दिला 8 आणि 4 12, हातचा 1 आला, 7 मधून 1 गेलं 6, 8 8मधून 2 गेले 6, तर 68,642चा फरक आला आपला. 68,642. तर ऑप्शन नंबर आहे का? तर बघा 68,642 ऑप्शन नंबर 2 आहे. 68,642 ऑप्शन नंबर 2 त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. नमित आणि गृह उद्योगासाठी जसे 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी असं विचारलं आहे आपल्याला. तर आधी व्याज काढून घेऊ आपण. व्याज आणि मुद्दल दोन्ही परत करायचं असते, म्हणजे रास काढायची असते. तर आधी सरळ व्याज बरोबर काढू आपण. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100, पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. तर मुद्दल आहे 1,50,000 रुपये, 1,50,000. तर 1,50,000 गुणिले दर आहे 7.5 म्हणजे 7.5 बी घेऊ शकताय. आणि मुदत आहे 8 वर्षाची आणि भागिले 100 करायचे. तर हे 2 झिरो कटले. त्यानंतर हे 1500 गुणिले हे 60 येईल. 7.5 गुणिले 8, 8 8 45, 7 4 8 56, 4 60, 600 आलं, पण एक संख्या सोडून 0.60 आलं हे. आणि 1500 गुणिले 60 जर केलं तर 15 की 90 वर 3 झिरो म्हणजे 90 वर 3 झिरो म्हणजे 90,000 व्याज आले. 90,000 रुपये व्याज आलं. हे काय आलं? व्याज आलं. मग आता त्याला परत करायचे, बँकेला परत करायचे म्हणजे रास व्याजासहित परत करायचे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल होतं 1,50,000 आणि 90,000 व्याज पण द्यायचे. हे 90,000 व्याज पण द्यायचे, म्हणजे टोटल किती द्यायचे बघा. 0 0 0 0 9 5 14 म्हणजे 2,40,000 रुपये तिला द्यावे लागतील. 2,40,000. तर ऑप्शन नंबर पहिलाच आहे, 2,40,000. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न अतिशय सोपा. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 60 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीला 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले असं विचारलं आहे आपल्याला. चला तर पाहू. याचं आपण टक्क्यामध्ये कन्वर्ट करू जरा. तर बघा, आराध्याला मराठीमध्ये 30 पैकी 24 भेटले, म्हणजे टक्के किती पडले तर गुणिले 100 करू. हे 0 कटला 0 कटला, 3 8 24 आणि 8 10 80% मराठीत पडले. गणितात 50 पैकी 38 पडले, म्हणजे टक्के किती पडले गुणिले 100. 50 दोन्ही 100 आणि 38 दोन्ही 76% आले. विज्ञानामध्ये 75 पैकी 63 आहेत, तर 25 भागलं तर 25 3 75 25 100
आणि 3 याला भागलं 21 आलं आणि 21 84% विज्ञानात ते आलेत. तर हिंदीत तिला किती आलेत बघा, 90पैकी 63 आलेत. मग गुणिले 100 करायचं, टक्के काढायचं म्हणजे 0 काढला आणि 9 7 63 7 10 70% हिंदीमध्ये आले. तर सर्वाधिक कोणत्या विषयात आले? तिला सर्वाधिक गुण आले 84% कोणत्या विषयात? तर विज्ञान या विषयात. म्हणजे सर्वाधिक गुण तिला भेटले विज्ञानामध्ये. तर ऑप्शन नंबर याचं 4 करेक्ट उत्तर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न होता, सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली. 60 रुपये डझन, डझन 12चा असतो. 50 डझन केळी खरेदी केली 60 रुपये दरानं. तर खरेदी 60 रुपये दरानं 50 डझन खरेदी केली म्हणून. 60 रुपये डझन दराने म्हणजे डझनला 60, म्हणजे 60 रुपयाला 12 केळी, 12चा डझन असतो म्हणजे 12 पंचे 60, 5 रुपये एका केळीची किंमत आहे. एक केळी ही आली तिची खरेदी. तिची खरेदी एका केळीची किती आली तर 60 रुपये तिची खरेदी आहे एका केळीची. एका केळीची खरेदी 5 रुपये आहे. आणि विकताना कशी विकली बघा, विक्री तिची. तर विकली कशी म्हणा, तर 550% या दराने विकली. म्हणजे 100ला 550 विकली, म्हणजे 550 विकली शेकडा 550, म्हणजे 100ला 550 म्हणजे 1 शून्य कटू द्या, 5.5 म्हणजे 5.5 रुपयाला एक केळी विकली तिनं. घेतली होती 5 रुपयाला आणि विकली 5.5ला, म्हणजे एका केळीमागं 50 रुपये नफा झाला तिला. नफा झाला एका केळीमागं 50 रुपये, 50 पैसे. 50 पैसे एका केळीमागं नफा झाला आहे, म्हणजे 0.50 पैसे, 50 पैसे किंवा 0.50 रुपये म्हणलं तरी चालेल, इतका नफा झाला एका केळीमागं. तर सगळी केळी किती होती बघा, एकूण नफा विचारला आहे, नफा किंवा तोटा. तर 50 डझन केळी आहेत, 50 डझन. तर एकूण केळी 50 डझन म्हणजे किती बघा, एकूण केळी बरोबर 50 डझन म्हणजे 50 गुणिले 12 एवढी केळी एकूण होती. आणि एका केळीमागं तिला 50 पैसे नफा झाला आहे. 12 पंचे 60 वर 0 म्हणजे 600 केळी होती. आणि 600 केळीमागं प्रत्येक केळीमागं 50 पैसे, 600 केळीमागं 300 रुपये नफा झाला असेल तिला. 600 केळी आणि प्रत्येक केळीमागं म्हणजे नफा, प्रत्येक केळीमागं किती आले तिला तर 50 पैसे आले. मग 600 गुणिले 50 एवढे पैसे आले. पण याचं आपल्याला रुपयात कन्वर्ट करू, 2 0 कटले आणि मग 100ने भागलं म्हणजे ते रुपयामध्ये कन्वर्ट झालं. 50 गुणिले 6 म्हणजे 300 रुपये नफा झाला. 300 रुपये नफा होईल. तिला नफा झाला बघा 300 रुपये. तर ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे 300 रुपये नफा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील म्हणा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील. तर 2 समांतर रेषा घेतल्या मी, ए आणि बी, आणि एक छेदिका एन नावाची घेतली, एन छेदिका आहे. तर संगत कोणाच्या किती जोड्या, तर ही आणि ही एक जोडी झाली. आणि प्रत्येच्या खालची या लाईनच्या खालची 2 झाल्या, प्रतीतली 1 आणि इथली वरची 1, 3 झाल्या, आणि प्रतीतली 1 आणि इथली 1 अशा 4 झाल्या. इथला संगत कोण असतो, हा संगत कोण असतो, इथला संगत कोण असतो, आणि इथलाच या लाईनच्या खालचा हे संगत कोण असतात. तर एकूण 4 जोड्या होतात. किती जोड्या होतात, 4 जोड्या होतात. 4 जोड्या संगत कोणाच्या जोड्या किती, 4 जोड्या होतात. तर याचं उत्तर येईल 4 जोड्या. तर पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे, 4 जोड्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न पाहू आपण. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ हे वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती म्हटले.
व केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबी जेव्हा पी क्यू हे वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असलेल्या त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर बघा केंद्र ओ आहे, हे केंद्र ओ, मी आकृती काढली कशी तरी, केंद्र ओ असलेलं वर्तुळ आहे. त्यानंतर ही वर्तुळाची जीवा 16 सेमीची आहे आणि केंद्रापासून वर्तुळावर टाकलेला लंब हा लंब टाकला आहे, त्यामुळे या जीवेचे 2 भाग होत असतात. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे 2 तुकडे करतो. तर ही 8 आली, ही 8 आली, असे 16चे बरोबर 2 तुकडे झाले. तर ही बाजू 8 आली, ही बाजू 6 आहे. तर ही बाजू काढायची आपल्याला त्रिज्या. तर 6 8 10 पायथागोरसचं त्रिकूट असते. साहजिकच ही किती येणार आहे, तर 10 येणार आहे. 6 8 10, तर 10 सेंटीमीटर याचं करेक्ट उत्तर आहे. किंवा हे कळत नसेल तर सरळ या बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग करा आणि आलेल्या वर्गाच्या बेरजेचं वर्गमूळ घ्या, ही कर्णवर्ग येईल. तर कर्ण ही त्रिज्याच आहे, केंद्रापासून वर्तुळावरचा रेषाखंड जोडणारा, केंद्रापासून वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड असतो त्याला आपण त्रिज्या म्हणतो. त्रिज्या येईल 10. किंवा 6चा वर्ग 36 करा, 8चा 64 करा, या दोन्हीची बेरीज करा. तर ही बेरीज आली 100 आणि 100चं वर्गमूळ किती येईल, तर 10. 10 हीच आली 10, तर ही बाजू आली 10. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न. वर्गमुळात 800 - 175 गुणिले 0.58 गुणिले +, 0.06 गुणिले 1024 वर्गमुळामध्ये छेदात वर्गमुळात 100 गुणिले 256. तर याचं कॅल्क्युलेशन करू आपण. 800 मधून 175 गेले तर हे येईल वर्गमुळात 625. 625, 5 आणि 5 10, 8 आणि 2 10, 2 आणि 6 8 गुणिले दुसऱ्या वर्गमुळात ही बेरीज करा. तर ही बेरीज येते 0.64 आणि गुणिले याचं आपल्याला वर्गमूळच घेता येईल डायरेक्ट. 1024 32चा वर्ग आहे, त्याचं वर्गमूळ 32 आलं. 100चं वर्गमूळ घ्या 10. 256 कोणाचा वर्ग आहे, 16चा. 100 256 16चा आहे. तर आता ह्या 625चं परत आपण वर्गमूळ घेऊ. 625चं वर्गमूळ किती येईल, तर 25 आणि गुणिले 0.64, तर 64चंच घ्यायचं 8 आणि वर्गमूळ घेतल्यावर निम्मे स्थळ सुटतात. मी इथं 2 आहेत पॉईंटच्या पुढं, तर 1 सोडून पॉईंट आणि 32 आहे तसं छेदात. इथं गुणिले आहे 10 गुणिले 16 गुणिले आहे इथं 10 गुणिले 16 आणि या 16 याला भाग जाईल. 16 दोन्ही 32 आणि 2 खाली जाईल, 2 10 आणि या 5ने 25ला जर भागलं तर 5 5 25 आणि 5 8 40. याला 8 समजू आपण, एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, तर 4. 4 उत्तर येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न होता. 5 ताटे व 10 वाट्याची किंमत 1000 रुपये आणि 2 ताटे व 8 वाट्याची किंमत 560 रुपये आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील, असा प्रश्न आहे. तर चला आपण याची थोडी मांडणी करू. ताटे, वाट्या आणि किंमत रुपयामध्ये. तर 5 ताटं 10 वाट्या 1000 रुपये. तर ताटाची किंमत x मानू आपण. एका ताटाची x, तर 5 ताटाची 5x, व एका वाटीची y, तर 10 वाट्याची 10y मिळून या दोन्हीला मिळून 1000. आणि तसं दुसरी अट आहे, 2 ताटं 8 वाट्या घेतल्या तर 560 जातात. तर 2 ताटाची आली 2x, 8 वाट्याची 8y मिळून 560. या आता हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. तर हा दोघाचा कॉमन लसावी घेऊ, म्हणजे हा भाग सारखा करू आपण. तर सारखा करण्यासाठी या इक्वेशनला, वरच्या इक्वेशनला 2 जर गुणलं तिथं 10x येईल आणि याला 5 गुणलं तर इथं 10x येईल. परत ते मायनस करून आपल्याला वजा करता येईल, कटवता येईल, हे वायची किंमत निघेल. तर पूर्ण वरच्या समीकरणालाच 2ने गुणायचे, एकट्याला गुणता येत नाही आणि याला 5ने गुणायचे. तर याला 2ने गुणल्यावर हे समीकरण भेटलं आपल्याला, 10x + 20y = 2000 आणि खालच्याला 5ने जर गुणलं तर 10x + 40y = 2800. मग वरच्या समीकरणाची किंमत 2000 कमी आहे, तर ही वरचं याच्यातून मायनस करू काय याच्यातून.
तर मायनस केल्यावर हे प्लस 10x मायनस 10x कॅन्सल होईल. 40y मधून 20y गेले, 20y राहिले. बरोबर 2800मधून 2000 गेले तर 800 राहिले. याच्यावरून 20y बरोबर 800 तर y बरोबर 800 भागिले 20 0 कटला. yची किंमत 40 ही आली वाटीची किंमत. आता ही किंमत कुठल्या तर समीकरणात ठेवू, याच ठेवू आपण 2 नंबरच्या. तर 2x अधिक 8y बरोबर 560 आहे. yच्या जागेवर ठेवायची. सहगुणक असेल तर इथं गुणाकारात ठेवायची. तर 2x अधिक 8 गुणिले 40 बरोबर 560 हा गुणाकार करून पुढे नेऊ. मग 2x अधिक 8 चौक 32 म्हणजे 320 बरोबर 560. म्हणजेच 2x बरोबर 320 तिकडे वजा होईल पुढे जाऊन. म्हणजेच किती येईल बघा, 2x बरोबर आहे 0, 7 2 गेले 4, 5 2 3 गेले 2, 240. 2x 240 तर x किती आलं तर बे 1 बे बे 2 4, x बरोबर 120. x काय तर ताटाची किंमत. तर आपल्याला विचारलं एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील. तर एक ताट कितीला भेटलं तर 120 रुपयाला आणि वाटी आहे 40 रुपयाला. तर एका ताट्याच्या किमतीत किती वाट्या येतील. एकूण वाट्या बरोबर एकूण येणाऱ्या वाट्या. एक ताट कितीला आहे तर 120ला भागिले 40 जर केलं 0 0 4 3 12 3 ताट येतील. किती येतील 3 ताट येतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न 72 व 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत म्हटले. सामायिक विभाजक म्हणजे इथं मसावीच विचारलंय. 72 आणि 96 सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक. तर 24 मोठ्यात मोठे 24 दोनला भाग जाईल. 24 3 72 24 96. त्यामुळे याचं उत्तर 24 आहे. ऑप्शन नंबर 1. चला यानंतरचा प्रश्न आहे. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुराची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील असं म्हटलंय. तर 8 मजुरांना 5 दिवस लागतात. 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात म्हटलंय. तर मजुराची संख्या 5/4 पट केली म्हणजे नंतरचे मजूर बघा. नंतर मजूर 5/4 पट केले म्हणजे 8चं 5/4 पट किती आलं बघा. 4 2 8 आणि 5 2 10. नंतर 10 मजूर केलेत. आणि पूर्वी किती होते तर पूर्वी 8 होते. 8 मजूर 5 दिवस काम करायचे म्हणजे एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. म्हणजे 8 मजुरांचं 5 दिवसाचं काम म्हणजे दररोज 8 मजूर असं 5 दिवस म्हणजे 40 मजूरच झाले. मग 40 मजुराचंच काम झालं ते. तर ती भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील म्हणा. तर आता मजूर 8च्या ठिकाणी 10 झाले. पूर्वी 8 होते. पूर्वी मजूर 8 होते आणि 5 दिवस काम करावं लागायचं त्यांना. पूर्वी मजूर 8 होते आणि 5 दिवस काम करायचे. म्हणजे पूर्वीचं एकूण काम म्हणजे गुणाकारच असते. पूर्वीचं एकूण काम 40 होतं. 40 एकूण काम आहे. हे एकूण काम आलं. दररोज 8 मजूर 5 दिवस काम करायचे म्हणजे 8 पंचे 40 एकूण काम आलं. मग आता काम तर तेच आहे. मग नंतर किती दिवस लागतील तर दिवस बरोबर पूर्वीचं जे काम आहे तेच आता बी आहे. 40 काम आहे आणि आता मजूर 10 आहेत. तर 10 चौक 40. तर आता किती दिवस लागतील तर 4 दिवस लागतील. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 4 दिवस. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपट इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती. एका संख्येची 3 पट म्हणले. संख्या माहीत नाही, समजा संख्या आपण x गृहीत धरली. 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपट इतकी आहे. 3 पट संख्या जर आपण x मानली समजा तर त्या संख्येची 3 पट आली 3x आणि 6 यांची बेरीज कशी आहे तर 15च्या चौपट एवढी आहे. 15ची चौपट 15 चौक 60
म्हणजेच 3x बरोबर 6ला पुढं घेऊन जाऊ आपण. 60 - 6 म्हणजे 3x बरोबर 54 आलं. म्हणजे ती संख्या 3 54ला भागलं तर 18 त्रिक 54. ती संख्या 18 आली. ती संख्या 18 आली तर त्या संख्येचे निमपट म्हणले. मग संख्येची निमपट 18ची निमपट किती 9. संख्येची निमपट बरोबर 18 भागिले 2 म्हणजे किती आलं तर 9. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर येईल. एकदम सोपा प्रश्न होता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? तर बघा, किती मीटरमध्ये विचारले. तर 5.25 किलोमीटरचं डांबरीकरण करायचं आहे. एकूण रस्ता 5.25 किमी लांबीच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करायचे आहे. एकूण रस्ता मीटरमध्येच काढून घेऊ आपण. एकूण रस्ता बरोबर 5.25 किलोमीटर म्हणजे 5.25 किलोमीटर. तर याचं मीटरमध्ये करायचं म्हणजे 1000 मीटरचा 1 किलोमीटर असतील. 1000ने जर गुणलं आपण तर किती येईल तर 525 वरच 3 झिरो द्यायचे. पण या पॉईंटबद्दल 2 अंक, पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत, 2 झिरो कट करू आपण. तर 5250 मीटर आलं हे टोटल रस्ता. 5250 मीटर टोटल रस्ता आहे. तर त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. 9.5 हेक्टोमीटर 9.5 हेक्टोमीटर, पण तो आपल्या मीटरमध्ये करायचं आहे. तर 100 हेक्टोमीटरचा 1 मीटर असते. तर याला 100ने गुणू आपण म्हणजे किती आलं तर 950 हे मीटर आलं. मग 950 मीटरचं तर काम झालेलं आहे. मग शिल्लक रस्ता किती राहिला आहे असं विचारलं बघा. डांबरीकरण बाकी. तर शिल्लक रस्ता बरोबर 5250 मधून 950 रस्ता तयार झालाय. 950 वजा करू आपण 0 5 5 0 9 3 12. चला, 4300 मीटरचा रस्ता अजून बाकी आहे. कितीचा बाकी आहे? 4300. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला. तर सामना किती वेळ चालला म्हटले. 7:45 वाजता म्हणजे 7:45ला सुरू झाला. 7:45ला सुरू झाला आणि संपला कधी तर 2:30 वाजता संपला. 2:30 म्हणजे आता 2:30 नंतरची वेळ 2:30 आहे, पण ती लहान होईल याच्यापेक्षा. तर 2:30ला आपण 24 ताशी जर बनवलं तर 13 म्हणजे 1, 14 म्हणजे 2 आणि परत अर्धा तास म्हणजे 14:30. तर 2:30 वाजता म्हणजे 14 वाजून 2:30 म्हणजे 2 वाजून 30 मिनटं. तर 2ला आपण 24 ताशी जर बनवलं तर 14:30 आले. त्यातून आपल्याला 7:45 मायनस करायचे. सुरू वेळ हा संपलेला वेळ आहे. सामना संपला आणि हा सुरू झाला. तर आता 30मधून 45 वजा होत नाही. तर काय करायचं, ते हे तास कटवायचे असतात वरचे आणि इथं मागची संख्या लिहायची म्हणजे 13 लिहायची. आणि 1 तास कमी केलं तर 1 तासाची याला मिनटं द्यायची असतात उसने आपल्याला. 1 तासात 60 मिनटं असतात. मग 60 आणि 30 तर 90 झाले आणि 90मधून 45 गेले तर 45च राहिले आणि 13तून 7 गेले तर 6 आले. म्हणजे 6 तास 45 मिनिट म्हणजेच 6.25 तास सामना चालला. 6 तास 45 मिनिट म्हणजे आपल्याला कळतंय 6.25 तास. किती वेळ सामना चालला तर 6.25 तास.
तर 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्याचा एक याप्रमाणे माळा तयार केल्या जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? 36,060 मण्यापासून म्हणा. 36,060 तर 12 मण्याची माळ बनवायची आहे. तर एकूण किती माळा बनतील? तर 12 त्रिक 36 हा 0 आणि परत 12 पंचे 60 तर 305. याचं उत्तर येईल 305. तर ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर असेल 305. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. एका पुस्तकाचा 5/7 भाग 7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचत शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला किती पाने असतील म्हणा. म्हणजे 5/7 भाग वाचलाय, 5/7 भाग, त्यावेळेस 56 शिल्लक राहिली म्हणा. मग इथं शिल्लक किती राहिले? 7 भागापैकी 5 भाग वाचला म्हणजे 2 भाग राहिले आणि ते 2 भाग हे शिल्लक आहे इथं आणि ते शिल्लक म्हणजेच 2 भाग म्हणजेच त्याने 56 म्हणलंय. 56 पाने वाचायची शिल्लक राहिली असं म्हटलंय. 56 हे शिल्लक आहे. ते 2 भाग म्हणजे 56 पाने आहेत. मग एक भाग कितीचा आला? 56ला 2 न भागलं तर एक भाग 28 पानं आली. मग पुस्तक जे आहे टोटल हे छेद म्हणजे एकूण पानं असतात. 7 भागाचं पुस्तक आहे. 28-28चे 7 भाग आहेत इक्वल. एकूण पाने बरोबर 28-96चे 196 पानं असतात. 7 भागापैकी 5 भाग वाचला म्हणजे 2 भाग राहिले. 2 आणि 2 भाग 56 आहेत म्हणजे एक भाग 28 पानाचे भाग केलेले आहेत त्याने आणि सगळं पुस्तक 7 भागाचं आहे. 28 छेद म्हणजे एकूण पानं असतात, एकूण भाग असतात. 28 196 म्हणजे 196 पानाचं पुस्तक आहे. तर ऑप्शन नंबर 1च याचं करेक्ट उत्तर आहे 196. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? 4.5 मीटर पासून 2 म्हणा. 4.5ला 2 तर एक शर्टला किती? तर 4.5 भागिले 2 एक शर्टचं काढू आपण. तर एक शर्टला किती लागतील? तर 2 2.25 मीटर 2.25. याला 0 घेऊ आपण, 0 घेऊ शकता असं. 4चं निम्म 2 आणि 50चं निम्म 25 म्हणजे 2.25 मीटरमध्ये एक शर्ट होते. तर 15 शर्टचं विचारलंय. 15 शर्टला किती कापड लागेल? तर गुणिले 15 करा आणि 15 5 75, 7 उरले 15 दोन्ही 30 आणि 7 37, 7चे 3 उरले 15 दोन्ही 30 आणि 3 33, 225 15चा वर्ग आहे गुणले 15 म्हणजे 15चा घनच झाला 33 75 पाठच आहे आपल्याला आणि 2 संख्या सोडून पॉईंट म्हणजे 33.75 एवढा कपडा लागेल. 33.75 तर ऑप्शन नंबर आहे का? तर 33.75 पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न लगेचच ओ केंद्र असले वर्तुळ. इथे एक आपल्याला वर्तुळ दिलंय, ओ केंद्र आहे त्याचं. ओ केंद्र असले वर्तुळ चौकोनी कोन ADBच्या बाजूंना बिंदू ए व बी मध्ये स्पर्श करते. जर मापकोन ADB बरोबर 68 डिग्री असेल तर मापकोन EOB बरोबर किती? हे 68 दिलं इथलं माप आपल्याला 68. तर EOB या कोणाचं माप आपल्याला विचारलंय. तर इथं चक्रीय चौकोन तयार होते. हा AOBD हा चक्रीय चौकोन होते आणि चक्रीय चौकोनाच्या समोरासमोर कोणाची मापाची बेरीज 180 असते. तर हा 68 आहे आणि हा मिळून 180 पाहिजे. 180 पाहिजे. इथं तर हे 90चेच आहेत. हे 90 हे 90च आहे. समोरचे 90 90 180 येते पण हे पण 180 आलं पाहिजे. चक्रीय चौकोनाचे समकोन पूरक असतात. 180 कोणाची बेरीज असते दोन्हीची समोरासमोरील. तर म्हणून काय करायचं आपल्याला, सरळ 180तून हा इथला मायनस केला तर इथला कोण येणार आहे? हा कोण AOB येणार आहे. तर हा 68 डिग्री याच्यातून मायनस करू आपण. तर किती येईल बघा, 8 आणि 2 10, 7 आणि 1 8 आणि 1 1 म्हणजे 112 अंश. जे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर येईल 112 अंश. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न लगेचच पाहू आपण.
काही मजुरांना 10 दिवसाची मजुरी 19,200 मिळते. मजुराची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसापूर्वी मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल म्हटलं. प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल. तर बघा, चला सोडवू लागा मला जरा. हा प्रश्न आपण मिळून सोडवू. तर 10 मजुराची 19,200 मिळते मजुरी 10 मजुरांना. सॉरी 10 दिवसाची म्हणले. काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 आहे. 10 दिवसाची 19,200 आहे. आणि मजुराची संख्या 3 न कमी केली म्हणा. 3 न कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 होते. तर 10 दिवसाची 19,200 आहे. 10 दिवसाची 19,200 आहे. आणि 5 दिवसाची किती आहे म्हणा. 5 दिवसाची 6,000 आहे. इथं 5 दिवसाची आहे, तर ह्याला आपण 10 दिवसाच्याला 5 दिवसाची करून घेऊ आपण. तर 10 दिवसाची 19,200, तर 5 दिवसाची इथं किती आली बघा. 2×5 = 10. 5 दिवसाची, तर याला 5ने भागू, याला 5ने भागू, 2ने भागू. 10 दिवसाची 19,200 आली. मग 5 दिवसाची किती आली, तर याला 2ने भागलं तर याला 2ने भागा. 92, 18, 1 उरलं 42, 12, 9,600 आली. ही 5 दिवसाची पूर्वीची. मग आता काय झालं, 3 मजूर कमी झाले असं म्हटलं त्यांनी. आता मजुराची संख्या 3 न कमी झाली. पूर्वी किती होती काय माहिती नाही, पण 3 न कमी झाली. मग 3 न कमी झाली तर आता 5 दिवसाची किती आहे, तर 6,000च आहे. आता 5 दिवसाची 6,000 आहे. मग ही कमी कशामुळे झाली, तर 3 मजूर कमी झाल्यामुळे झाली. 3 मजूर कमी झाल्यामुळे एवढी कमी झाली. तर किती कमी झाली, 3 मजूर कमी झाल्यामुळं. तर ह्या दोन्हीतला जो डिफरन्स आला तो 3,600चा आला. मग 3,600 3 मजुराची 5 दिवसाची मजुरी असणार आहे. 3 मजूर कमी झाले, 5 दिवसाची आहे. 3,600 3 मजुराची 5 दिवसाची आहे. मग एका मजुराची म्हणजे 3,600 ही जी मजुरी आली, 3,600 3 मजुराची कमी झालेली होते त्यांचीच आली. दोन्हीतला डिफरन्स म्हणजे मजुराची 5 दिवसाची मजुरी आहे. किती दिवसाची, 5 दिवसाची. मग एका मजुराची 1 दिवसाची काढायची, तर एक मजुराची 1 दिवसाची काढायची आपल्याला. 1 दिवसाची. तर 3,600 ही 5 मजुराची 5 दिवसाची आहे. 3 मजुराची 5 दिवसाची आहे. दोन्हीतला डिफरन्स 3 मजूर आहे. 3 मजूर कमी झाल्यामुळे एवढी कमी आली. तर 3 मजुराची 5 दिवसाची आहे. 3 आणि 5ने याला डिवाइड करायचं. 5 जर भागलं तर 5 तर 35 आणि हे 2 0. चला 36 आहे. 3,600 आहे. 3 जर याला भागलं तर हे 12 आलं आणि हे 2 0. आणि 5 जर 120ला भागलं तर 5 दोन्ही 10, 11, 12, 20 झाले. 5 चौक 20 आणि हा 0. तर एका मजुराची 1 दिवसाची मजुरी किती आली, तर 240 रुपये आली. 240 रुपये. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे. 5 कुटुंबाचे अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे म्हटले. तर प्रत्येक पिशवीत समान भरायचे म्हणजे हा सरासरीचा प्रश्न आहे. तर सरासरी किती प्रत्येक प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे असं म्हटलंय. सरासरीचा प्रश्न आहे हा. तर पहिल्या 5 कुटुंब आहेत. पहिल्या कुटुंबानं 45 किलो जमवलं आहे. दुसऱ्या कुटुंबानं 60 किलो तांदूळ जमवला आहे. तिसऱ्या कुटुंबानं 50 आणि चौथ्यानं 24 आणि पाचव्यानं 31. तर सरासरीच काढावी लागेल याची. सगळे 5 आहेत, 5ने भागायचं, बेरीज करायची आहे. तर ही बेरीज किती येते बघा. तर 1 आणि 4 5 आणि 5 10ला 0. हाचा 1 आला 4 आणि 2 6 आणि 5 11 आणि 6 17 आणि 4
21 210 भागिले 5 करू. 5 चोक 20, एक उरला 10 झाले, 5 दुणे 10, 42. तर एका पिशवीत 42 किलो तांदूळ. प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे, तर 42 किलोग्रॅम भरावे. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबतोय. कालच झालेल्या TET पेपरचे गणित बुद्धिमत्ता सर्व प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दररोज चॅनेलसोबत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.